लाडका हा कानाबाई तुझा तुला गोड वाटे. यशोदा म्हणजे अगं काय झालं, माझं तुले कार्ट तुम्हाला दिसाल का? हो गवळणी बोलू लागल्या, याच्या पोळ्या सांगू किती, महीपत्र शिंदू वाटे. गवळणी बोलू लागल्या यशोदेला. यशोदा बोलू लागली, तुम्ही माझ्या पोराच्या पोळ्या सांगता, तुम्ही काही कमी आहेत का? नामदेव महाराज बोलतात, बाळ सगुण गुणाचे तहाने गे. माझं बाळ बाळ दिसते गोदिरवाने गे, काय सांगता गाराने गे, गोकुळीच्या नारी. तुम्ही काय गाराने सांगता? तुम्ही लपून याची गोटी गे, आळ घेता जग जेठी गे, ही एवढी जरीत फुटी गे, गोकुळीच्या नारी. तुम्ही त्याची गोटी भवरा लपवला. तुम्ही काय सामान्य आहेत का? तुम्ही मोठ्या ढाल गजा गे. ढालगजा शब्द आलाय, आलं लक्षामध्ये? काय ढालगज आहे? तुम्ही आम्ही मराठवाड्यामध्ये शब्द प्रयोग करतो. तुम्ही चांगले, मला याच्या घराने सांगता, थोड्या सांगता, ही एवढी तरी तर खोटी गे गोकुळीच्या नारी. त्यात ती एक गवळण पुढाली. ती बोलू लागली, अगं काय तुम्ही यशोदेला बोलाले? ती पोरग ना संबंध गोकुळामध्ये तुमच्या घरी येत, याची काय हिंमत आहे माझ्या घरी यायची? ए कृष्णा, हे काय तीन दुबळ्याच्या घरी चोरी करतोस? आणि यांच्या घरी हाय काय? तुझ्यात जर हिंमत असेल तर माझ्या घरी चोरी करून दाखव. कोण बोलू लागलं? कोण? चंद्रा काकू. कमरेला पदर खावल्याला आणि एवढं एकच घर राहिलं होतं गोकुळामधलं. भगवान श्रीकृष्ण बसलेले मातेच्या समोर बाजूला. भगवंतांनी पाहिलं, भगवान बोलले, काकू चॅलेंज करायचं नाही. अरे काय चॅलेंज करायचं नाही म्हणतोस? तुझी काय हिंमत आहे माझ्या घरी येण्याची? काय रोज रोज या गरिबांच्या घरी जातो? तुझ्या जर हिंमत असेल येऊन दाखव माझ्या घरी. भगवान म्हणले, ओपन चॅलेंज दिसाले. ओपन म्हणजे ओपन टू ओपन. ओपन पत्ता आहे. रमी खेळणारा कोणी आहे का? जंगली रमी पे आओ ना महाराज. आता आम्हालाच बोलवले ते कोण? मोबाईल अँड्रॉइड सिस्टीम बोट लाई तिथे गुदगुल्या ओपन केलं की ते आमचंच नाव घेते, जंगली रमी पे आओ ना महाराज. मी त्याला फोन करून विचारलं, तुला महाराजच बरे सापडले? ते म्हणला, रोज कीर्तन कथा दक्षिणेला काय कमी आहे? काय लावायचं ते इथं लावा. आत्महत्या करायची वेळ आली, लोकांनी आत्महत्या केल्या. या जुगाराच्या कितीतरी तरुणांनी पाठीमागे आत्महत्या केल्या. हे ध्यानात घ्या. रम रमी आणि रमा याच्यापासून दूर राहा बाबांनो. ही भयान आहे. ज्याने ज्याने याचा नाद केला ते नेस्ता नाबूद झाले. तुम्ही आम्ही किस झाड की पत्ती आहे. रम्मी जुगार पांडवासारखे नेस्ता नाबूद झाले. बरोबर आहे? चला, रमा रावणासारखा ज्यांनी स्त्रीचा नाद केला, संबंध कुळ नेस्ता नाबूद झालं. आलं का लक्षामध्ये?
रम रम माने कल्पना आहे का नाही? रम माने दारू, मदिरा. ज्यांनी ज्यांनी हिचा नाद केला ते नालीमध्ये पडलेले दिसले, लोळलेले दिसले, नाका तोंडामध्ये. हो, मी सांगण्याची आवश्यकता नाही. दारू महाराज मोठ्या मोठ्याला लोळवते, मोठ्या मोठ्याला. कोणी मी म्हणणारे फार रसातळाला नेऊन घातले या दारूला. म्हणून साधू संत बोलतात, दारू गांजा मत पियो यार, दारू गांजा मत पियो यार, अक्कल गुम हो जाती है. कुठं गेले ते? काय कमाल. दारू गांजा मत पियो यार, अक्कल गुम हो जाती है. याच्यापासून सावधान, आपण सावध राहायला पाहिजे. भगवान म्हटले काकू ओपन चॅलेंज नको, म्हणजे ओपन चॅलेंज ये माझ्या घरी. भगवान पेंद्याला म्हणले पेंद्या काकूचा नंबर घे 9822147374. व्हॉट्सअप नंबर सहित भाऊजी मॅसेज करूनच जाऊ काकूला. बस त्या गवळणी गेल्या. परत इकडे भगवंताने सर्वांना कल्पना दिली, आज संध्याकाळी आपल्याला चंद्र काकूच्या घरी जायचं. पेंड्या, सुराम्या, वर्जा, वाकुड्या हे संबंधित एकत्रित केले. पेंड्याने विचारलं भगवान आज कोणाकडे? म्हणली चंद्र काकू. अरे बापरे बापू म्हणलं चंद्र काकू. भगवान दुसरं घर पागडे म्हटले, त्या काकूंच्या घरी काही नको. भगवान म्हटले काळजी करायची नाही, मी सांगतो तसं करा. खडे घ्या, सराटे घ्या, वस्त्रगाव माती घ्या, या सगळ्या गोष्टी सोबत घ्या, काठी घ्या. साहित्य एकत्रित केलं. इकडं काकू आपल्या घरी गेल्या. सायंकाळची वेळ होती. सुंदर स्वयंपाक बनवला, दही धपाटे मस्त यथेच्छ. आणि भोजन केलं चांगल्या पद्धतीनं. मालक होते काकूचे, त्यांनी आपलं नेहमीप्रमाणे गोंगडं खांद्यावर टाकलं, म्हातारा जागलीला निघालं. काकूने हाताला धरलं आणि थांबवलं. म्हटलं आज घरी जायचं. ते म्हटलं घरी तर वेळी झाली का म्हणलं. आणि आज घरी जायचं म्हणाली. 65 वर्ष झालं हे शब्द मी तुझे ऐकू लागलो. आज म्हणेल, उद्या म्हणेल. आता या वयात घरी राहायला सांगते होय. आयुष्य गेलं जागली करण्यात मळ्यावर. ते म्हणले डोक्यामध्ये काही वेळ पुढं भरलं काय? आज का घरी राहायचं तुम्हाला सांगते. मी भगवान श्रीकृष्णाला ओपन चॅलेंज केलं. त्या काकूचे मालक म्हटले अगं वेळे ते पोरग तिकडे दुसऱ्याच्या घरी चुऱ्या करू लागलं, तू त्याला काय म्हणून खवळलंस? बरं आपल्या घरला येत नव्हतं. हे हात टाकून अवलक्षण आहे. खवळून आवडताना कशाला आणलास त्याला? ते काय असं म्हणजे तुम्ही घरी थांबा. मला मालक थांबले घरी. मस्त दही धपाटे यथेच्छ भोजन केलेलं आहे. पाहता पाहता बराचसा वेळ झाला होता. जांभळा द्यायला प्रारंभ केला आणि क्षणांमध्ये काकूला आणि मालकांना डोळा लागला. महाराज इकडे भगवंतांनी आपली टीम घेऊन सौन्या वाटा काकूंच्या घरामध्ये प्रवेश केला. येतेच दही दूध तूप लोणी भगवंतांनी प्राशन केलं. दह्या दुधाच्या उतरंडी नेसता नाबूद केल्या. ती लोण्याची दह्याची सगळी पाट बाहेर वाहत आहे आणि भगवान परत निघणार. भगवंतांनी जाता जाता विचार केला, आपण आलो याची खुणगाट काय, पुरावा काय? महाराजांची कथा ऐकायला आम्ही आलो, तो पुरावा काय?
काहीतरी पुरावा असा. उद्या काकू जर म्हटल्या का अरे तू आलाच नव्हतास घेऊन, काय सांगायचं. म्हणून जाता जाता भगवंताने काकूच्या वेणीची आणि मालकाच्या दाढीची गाठ मारली, भगवान निघून गेले. इकडे सूर्योदय झाला आणि द्वारावर आवाज पडला, भिक्षाम देहे, भिक्षाम देहे. जसा कानावर आवाज आला, काकू दचकोले उठल्या. उठून क्वाटवरून उठून जशा जमिनीवर उभ्या राहिल्या तसे मालकचे झोपलेले उचलले महाराज, धन दिशा जमिनीवर आदळले. ते मला बाबू याच्यासाठीच घरी थांबवलं का. काकूंनी पालटे पडलेले मालक, काय पडलं म्हणून काकू पाहू लागल्या. मालक पडले, काकूच्या लक्षात आलं. लागलं का म्हणून पाठीमागं फिरून पाहतात. जशा काकू अशा फिरल्या ते मालक गर्र दिशा फिरली. परिणाम, कारण पाठीमागं वेणी आहे ना, दाढीला फेट बांधलं. बरं केलंच म्हणलं, याच्यासाठी घरी थांबवलं. सोयी ही फटफजिती. लागलं का म्हणून पाहिलं, इकडं तिकडं पाहिलं, थोडेसे बसले. परत आवाज आला, काकू भिक्षाम देहे. काय करा, थोडासा प्रयत्न केला. थोडासा म्हणण्यापेक्षा घाम फुटला काकूला. परत आवाज आला, भिक्षाम देहे. काकू म्हणले गेल्या रोज 8:30-9 वाजता भिक्षा मागायला, आज बऱ्या पहाटच आला. दरवाजा काढण्यासाठी डहाजचा जुने वाडे होते ते, एका पुढे एक, एका पुढे एक, नंतर पुढे डहाळ, मध्ये मोठा वरांडा, अंगण. काकू ती आगळ, आता आगळच राहिली नाही का. राहिले इंद्रे काका, आता बऱ्याचशा लोकांना व्हॉट इज दिस आगळ, आगळ म्हणजे काय कल्पनाच नाही. ते द्वार काढण्यासाठी, आगळ काढण्यासाठी काकू निघाल्या. मालक पाठीमाग फटफजिती. बरं, नुसती फटफजितीने मालकाला चालता येईना, आलादच चालायला लागला. कारण मालकाची उंची होती 5 फूट आणि काकू होत्या 7 फुटाच्या. 2 फुटाचा अंतर. अगं मला दमानं तरी चल की. मस्त होनिया मातरी धांगडी. काय तुला मस्ती आली म्हणे. ते म्हणजे त्यावेळेस कसं वाटत होतं. लग्नामध्ये मी तुमच्या मागे होते, छतार काढून गावभर कशी फिरू लागलो. मी सावकाशचा तुमचा झपाटाच होता पुढं. म्हणलं मग आता परत फिर चालू आहे का. झटके मारीत झटके मारीत कस तरी ती आगळ काढली, द्वार काढलं, ब्राह्मण वर आत घेतलं, त्यानं पाहिलं. ते म्हणा बाबू काकू या वयामध्ये. काकू या बस गुन्हा या आतमध्ये. पहिले दात सोड. ब्राह्मणाने प्रयत्न केला. काकू म्हणला की वांगेच नाही. 4 पायल्या देते म्हणली मी, आणि ते परळ मापच्या 4 पायल्या. परळ माप माहित आहे का ना. होय, आमच्या लहानपणी हा शब्द लय प्रयोग व्हायचा, परळ माप. बरोबर आहे. परळीचं माप वेगळं आणि आमच्या इकडलं माप वेगळं. आता हे मापही राहिले, जाऊ द्या, मला बोलायचं नाही. 4 पायऱ्या मीच देते, कुठंच मागायची गरज नाही. कशाला पट्टी वडगाव मध्ये या गलीतून त्या गलीला फिरतो, मी एकटीच देते. ही गाठ पहिली सो. त्यानं प्रयत्न केला. पाहता पाहता सूर्य उगवला, घामाघरच झालं. ते मला काकूचा नाद केला तर आपले 4 घर बाल बच्चे घरी येत, उपवासी राहायचे. जोहळी उचलली आणि पुढच्या घरी. बरं, हे कुणाने गेले का पुढच्या घरी. ज्या ज्या घरी गेले त्या त्या घरी कल्पना आहे का बाजूला काय चालू आहे. आखं गोकुळ काकूच्या वाड्यासमोर. हुर्रे हो काकू नाही या. काय करावं. काकूने विळी पाहिली, गाठ
जाळून पाहिली, कापून पाहिली. महाराज बोलले, गाठबाई कुणाचे सुटेना, ही गाठ कुणाला सुट नाही. आणि त्या परब्रह्माने मारलेली ही गाठ आहे. शेवटी काकूंच्या मालकाच्या लक्षात आला आणि सांगितलं, तू केलंस हे सगळं. हे कुणी केलं भाऊजी? हे तू केलंस. हे सगळं मायानं केलेलं आहे. सगळं आलं का लक्षात? तू केलं, चल पुढं. म्हणून तिला पुढं केलं. मालक पाठीमाग आहे. दरवाजा काढला महाराज. बाहेर काय छोटी छोटी मुलं, हुर्रे होत. कोणी खडे मारतय, कोणी माती टाकतय. हा सगळा लहागमा यशोदेच्या वाड्याकडे, नंद महाराजांच्या वाड्याकडे. रस्त्यानं संबंध गोकुळ आहे. टिंगल टवाळी चालू आहे. यशोदेच्या मांडीवर भगवान श्रीकृष्ण बसलेले. संबंध गोकुळवाशी काकू आल्या पुढं. दृश्य पाहिलं भगवंतांनी आणि तिथूनच आवाज दिला, काकू मी आलो नव्हतो बर का. महाराज काकू गर्भगडीत झाली. आलं का लक्षामध्ये? काकूचा जो अहंकार होता, तो अहंकार क्षणामध्ये नाही झाला. काकूची हिंमत झाली नाही डोळे उतरून वर पाहण्याची. अहंकार नाही झाला. अहंकार अत्यंत वाईट आहे, हे ध्यानात घ्या. माझे ज्ञानोबा बोलले, नवल अहंकाराची विशेष नरगे अज्ञाना पाळवी. सज्ञानाचा झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. हा अहंकार अज्ञानाला काहीच करत नाही, ज्ञानालाही काही करत नाही. परंतु जो अज्ञानी नाही, पूर्ण ज्ञानीही नाही, मधीच ज्याला अर्धावट राव म्हणून बोलाव बर का. अर्धावट राव वासरात लंगडी वायशानी, त्याला हा अहंकार नाचवतो महाराज. त्याला थोडस सज्ञान वाटत, थोडस काहीतरी कळतंय, एवढाच त्याचा अर्थ आहे. नाना संकटे नाचवी नवल अहंकाराची गोठी. वेदांत शास्त्राने लय सुंदर चिंतन केलंय. याला अहम अध्यास आणि मम अध्यास म्हटलेलं आहे. हे अध्यास प्रकरण वृत्ती प्रभाकर पंचदशी विचार सागर मध्ये आलेलं आहे. आलं का लक्षामध्ये? खूप जड विषय आहे. अहम अध्यास आणि मम अध्यास. माझा, मी आणि माझे. आलं का लक्षामध्ये? मी हा अहम आहे, माझे हा मम आहे. याला मम अध्यास म्हटलेला आहे. वास्तविक पाहता आपलं आणि आपले कोण आहे? कोणीच नाही. या जगामध्ये तुमचा आमचा कोणच नाही. मी बोलत नाही, साधू संत बोलतात. नाही रे नाही कोणाची, नाही Not
गुणाचे कोटे तुझे नव्हे रे कोणी काही गुणाचे गुणी तुझे नव्हे रे कोणी जगामध्ये आपलं कोणी आहे ज्याला तुम्ही आम्ही आपलं म्हणतो माझे म्हणतो माझं महाराज बोलले या जगामध्ये कोणीच कुणाचं नाही बोला ज्याला तुम्ही माझं म्हणता ना बाहू कोणाचे बहीण कोणाचे बोट कोणाचे सगळे सोयरे गुणाचे बाहू कोणाचे बहीण कोणाचे बोट कोणाचे सगळे सोयरे ज्याला तुम्ही माझा भाऊ म्हणता माझी बहीण म्हणता कुठपर्यंत भाऊ बहिणीचं नातं कुठपर्यंत आहे मला एकदा डोक्यावर अक्षरा पडाव्या बस इतुष्ट यायला वेळ लागणार नाही बहीण कुठपर्यंत अलीकडचं अवघड काम आहे मला तुम्ही एक वर्ष फक्त बहिणीला विचारू नका बहीण का कोणतीही बहीण राहू द्या आपण जोपर्यंत भावाचा धंदा जोरात आहे तोपर्यंत बहीण म्हणे दादा आणि दादा जर दिवाळखोरी झाले अवघड का ज्याला तुम्ही आम्ही स्वे नाते बोलते म्हणतो कुठपर्यंत जोपर्यंत आपल्याकडे आहे तोपर्यंत आपल्याकडं ऐश्वर्य संपर्यंत जाऊ का नात्या बोलल्याकडे महाराज बोलतात बहीण कोणाचे भाऊ कोणाचे कोण कोणाचे सगळे सोयरे मेरा मागे सर्व राहिले तुझे धामे भगवान प्रभू रामचंद्राने विचारलं होतं कुणाला वशिष्ठांना त्यावेळेस वशिष्ठ रामाला बोलू लागले रामा
कर्मानुगो गच्छति जीव एकः. या जगामध्ये फक्त कर्म सोबत येणार आहे. म्हणून जीवन जगत असताना चांगलं करण्याचा प्रयत्न करा, चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. आलं का लक्षामध्ये? दुसरं काही सोबत येणार नाही. नाते गोते संपत्ती बस याच ठिकाणी राहणार. अहंकार चंद्रा कापूचा नाहीसा झाला. मला गर्भ गळीत झालेले कापू. हो. आणि महाराज भगवंतांनी वेळ केला नाही. भगवंतांनी नुसता दृष्टिक्षेप केला, नुसती दृष्टी टाकली. क्षणाचाही विलंब न होता गाठ त्याला अलौकिक आहे. ही कृपा आहे भगवंताची, नेत्र कृपा. नुसता दृष्टिक्षेप केला भगवंताने आणि ती गाठ सुटली. लौकिक दृष्ट्या ही दाढीची आणि वेणीची गाठ आहे, परंतु अध्यात्मामध्ये अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार ह्या गाठी आहेत. काम, क्रोधादी विकार ह्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या गाठी आहेत. महाराज गाठी. आलं का लक्षात? अजून थोडंसं वेदांताचं जर चिंतन करायचं असेल तर संभावना, प्रेमिया संभावना, विपरीत भावना, ह्या सगळ्या गाठी आहेत. वासने सहित भगवंत कृपेने आज या गाठी नाहीशा झालेल्या आहेत. नाहीशा. महाराज होता विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टी परावरी. संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी, काकूंचे अजूनही काही गवळणींनी तक्रारी केल्या. यशोदे जरा पोराला शिकव, समजाव. तुला वाटतंय की माझं पोरग खोलकर नाही, परंतु दिसतंय तसं नाही. आणि ज्याच्या त्याच्या आईला माहित असतंय आपल्या पोरामध्ये काय गोम आहे ते. शब्दप्रयोग आहे का? आपलं पोरग लेकरू काय गुणाचं आहे. मला वाटतंय आई वडिलांपेक्षा बाकी कोणाला माहित नसतं.
तुला सगळं माहित आहे, परंतु जरा पोरावर लक्ष ठेव. यशोदा म्हटली, काय ग तुम्ही नेहमी नेहमी पुन्हा पुन्हा सांगता पोरावर लक्ष ठेव, लक्ष ठेव, लक्ष ठेव. माझं पोरग नेमकं काय करतंय? त्या गवळणी बोलवली, आता काय करत नाही तर जरा आवड घाल. आवरी आवरी आपोला काना नसिएल्या मुचा सुना, नसिएल्या मुचा सुना, नसिएल्या मुचा सुना. आवरी आवरी आपोला काना, आवरी आवरी आपोला काना, नसिएल्या मुचा सुना, नसिएल्या आम्ही तुला घराने सांगतो. किती वेळ तुला सांगितलं, अजून तरी बोल. अजून का नाही तुझ्या मना 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 नाचलेला असे अनंत गाणे यशोदा मातेला आल्याच्या नंतर मग मात्र यशोदा माता खडबडून जागी झाली. अरे बापरे, होय बाबू. आणि मग बोलू लागली, कृष्णा थोडा नको करू माझे बाबा, बाबा रे थोडा नको करू माझे बाबा, 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 बाबा थोडा नको करू माझे बाबा, थोडा नको करू माझे बाबा. यशोदेने धरिला करी बसविला मांडीवर, यशोदेने धरिला करी बसविला मांडीवर. बसवली करी बसवली करी थोड्या नको करू माझे बाबा, कृष्णा मी तुला सांगते आता थोडी करायचं नाही. तुझ्या थोड्या भरपूर झाल्या. एक धनाचे कृष्णा, कृष्ण तुला मी ताकीद करते, गरीब कुणाच्या जाऊ नको. कृष्ण तुला मी गरीब कुणाच्या जाऊ नको. जवळ्या घरी मानया Thank you.
आता कुणाच्या घरी आहे? अरे आपल्या घरी काय कमी आहे? तुझ्या घरामध्ये दही दूध तूप लोणी 9 लाख गाय आहे, पद्मगंधा नावाची गाय, सगळ्या कामधेनू आहे, आणि तू दुसऱ्यांच्या घरी चोऱ्या करतो. त्या खोड्या बंद आहे. आणि माझ्या पोरानं खोड्या करू नये याला गुण यावा म्हणून आमच्या विश्वदेव मातेने गणपती बाप्पाला नवस बोलला, हे बाप्पा पोराला जरा गुण येऊ दे. मला काय गुण आहे की देव जाणे. मी बारकाईने निरीक्षण करणारा महाराज आहे. ज्या लेकराचं नाव कृष्णा आणि ज्या लेकराचं नाव गणेश ठेवलेलं आहे, या नावाची सगळी लेकरं आगाव आहे. तुम्ही कुठे पहा, इतर लेकरापेक्षा कृष्णा नावाची गण्या नावाची गण्या ही खोडकरच लेकरं आहेत. देव जाणे काय गुण आहे की काय नाही की त्या नावामध्ये, बरं का. आणि त्यांच्यासारखे तेच आहेत. ते जेवढे विचित्र तेवढेच हुशार. जेवढे विचित्र वागायला तेवढेच हुशार, तेवढेच तत्पर, तेवढेच चंचल या नावाची लोक. भगवान श्री गणेशाला यशोदा मातेने नवस केला, बाप्पा माझ्या पोराला गुण येऊ दे, बस तुला यथेच मोदकांचं भोजन दे. आणि पाहता पाहता महाराज 1.25 महिना भगवंतांनी काहीच केलं नाही. 1.25 महिना भगवंतांनी काहीच केलं नाही. चतुर्थी आली, संकट चतुर्थी. यशोदेला वाटलं गुण आला, मस्त मोदक बनवले. आता त्या मोदकाचे प्रकार एवढे आहेत, तळलेले मोदक, उकडलेले मोदक, रव्याचे मोदक, खव्याचे मोदक, खोबऱ्याचे मोदक, असे सगळे प्रकारचे मोदक बनवले. तोंडाला पाणी आणू नका. चतुर्थी आज होती का काल होती? चतुर्थी पाठीमागे झाली ना, आता येईल पुढं. गणपती उत्सव मोठ्या थाटात होतो महाराज, हे मजा आहे. आणि पुणे मुंबईला तर विचारच नका. आम्ही कोकणामध्ये मागे उत्सव कार्यक्रम असतात. माघ महिन्यामध्ये मोठाले उत्सव होतात गणपतीचे. हे उत्सव झाले पाहिजे. गणपती उत्सव, शिवजयंती उत्सव, रामनवमी, हनुमान जयंती, एक धार्मिक वातावरण, सामाजिक वातावरण, एकत्रित संघटितपणा, सगळ्या गोष्टी, विचारांची देवाणघेवाण या उत्सवातून होत असते. म्हणून लोकमान्य टिळकांनी या उत्सवांची सुरुवात केली. आलं का लक्षामध्ये? पुण्यामधनं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव. भारत स्वातंत्र्याच्या कालखंडामध्ये समाज एकत्रित यावा, संघटित व्हावा, विचारांची देवाणघेवाण व्हावी म्हणून हे उत्सव मोठ्या श्रद्धेने उभा केले लोकमान्यांनी. मला डरकाळी फोडली, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच या चवर भर दिला. आला का लक्षामध्ये? आजचा दिवस खूप महत्वपूर्ण आहे. तुम्हाला कल्पना आहे, ज्या स्वराज्यासाठी आपल्या शूरवीरांनी बलिदान दिले, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. आजच्या दिवशी माझा भगतसिंग, माझा राजगुरू, माझा सुखदेव हसत हसत फासावर गेले. तो दिवस आजचा आहे महाराज. अरे ओठावर मिसरू पण फुटलं नाही, मिसरू पण तुरुंगवास भोगला.
अंतिम इच्छा विचारली भगतसिंगांना. त्यांनी सांगितलं की आमचे डोळे उघडे ठेवून श्रीमद भगवद्गीतेचं पठण करून आम्हाला मोकळ्या मैदानामध्ये फाशी द्या. ही सामान्य गोष्ट नाही. जीवनामध्ये नेहमी सतत हा विचार आपल्या डोक्यामध्ये पाहिजे. या महापुरुषांचे अनंत उपकार तुमच्या आमच्यावर आहेत. आलं का लक्षामध्ये? आपल्या मुलाबाळांना सांगा, बाबा हे स्वातंत्र्य, हे जीवन सहजासहजी प्राप्त झालं नाही. आलं का लक्षामध्ये? मी का बोलालो? हे उत्सव खूप महत्वाचे आहे. हे जपली पाहिजे. आपली भारतीय संस्कृती हिचं जतन केलं पाहिजे. याचे करीन जतन. आलं का लक्षामध्ये? साधू संतांनी दाखवलेले हे उत्सव आहे. गणपतीला 1.25 महिना भगवंतांनी काहीच केलं नाही. आईला वाटलं बस, सुंदर पूजेचं ताट बनवलं, मोदक हे ते घेऊन टोपल्यामध्ये देवघरामध्ये यशोदा भगवान श्रीकृष्णाला घेऊन आली. ताट मांडलं, पूजा मांडली, अगरबत्ती लावायची. इकडं तिकडं पाहिलं तर काळी पेटीच नाही. कृष्णा, अरे काळी पेटी विसरली, जाऊन घेऊन ये. भगवान म्हटले, आई हे काम आपलं नाही. काड्या लावायचं काम आपलं नाही. अरे तसं नाही, जा रे धुवून, मी दिवसभर तुझ्यासाठी. ते म्हटलं आपलं कामच नाही. नवस कुणा बोललाय? नवस बोलला तू. पूर्ण करायचं काम कुणाचं आहे? मग काळी पिठी आणायचं काम कुणाचं आहे? तुझा. यशोदा म्हटली, ते पण खरंच आहे. बिचारी उठली काळी पेटी आणायला स्वयंपाकघराकडे. इकडं गणेशजी महाराज मोदकाचं टोपलं पाहू लागले. कृष्णाने नुसतं डोळ्यानं फिरवलं, काय गण्या तुझं बरं आहे म्हटलं. घर माझं, आई माझी, नवस माझा आणि मजा तुझी. लय जिवाळा चाटायचा नाही. गणपती म्हणू लागले, देवा वो थोडेसे वाटत अजिबात. अरे माझ्यामुळे सगळं आहे आणि तुझी सोंड वळवळ करायली का? सबंध मोदकाचा प्रसाद भगवंताने क्षणामध्येच स्वहा करून टाकला महाराज. ताट रिकाम. आता गणपती महाराज बसल्या बसल्या जास्त पुन्हा हालचाल चालू झाली. गणपती भगवंताला म्हणू लागले, येऊ द्या आईला. मी सांगूनच देतो, मला एक पण मोदक दिला नाही. भगवान म्हटले, शांत राह रे. नाही येऊ तरी आता मी सांगतो. तू सांगतोस का? उचलला गणपती, टाकला तोंडामध्ये. बस तोंड वगैरे पोचलं. भगवान शांत बसले. यशोदा माता आली धावत पळत. येऊन पाहते तर काय, मोदकाचं ताट नाही, मोदक नाही. इकडे तिकडे पाहिलं तर देवघरामध्ये गणपती पण नाही, देव पण नाही. कृष्णा, अरे मोदक. ते म्हटलं, आई लय भल्या मोठ्या पोटाचा आलता म्हणला. तू येण्याच्या अगोदरच त्याने पूर्ण मोदक खाल्ले. काय म्हणलास? तिकडं पाहिलं देवघराकडे तर देवघरात देव पण नाही, निघून गेला म्हणलं. यशोदा म्हणली, कृष्णा अरे देव कुठे गेला? हा, भगवान श्रीकृष्ण हसले. महाराज साधू संत वर्णन करतात, देवासीच पुसे देव काय झाला. देवाला विचारून आली, देव काय झाला? आणि शेवटी आकर म्हणून जेव्हा कान पकडला आणि भगवंतानी तोंड उघडलं, तर माझ्या भगवंतानी यशोदे मातेला ब्रह्मांडाचं दर्शन घडवलं. महाराज अनंत उद्धरे
अनंत ब्रह्मांडे उद्धरी तो हा बालक नंदा घरी नवल केवडी केवडी नकळी कानोबाची कोडी पृथ्वी जेने तृप्त केली यशोदा त्यासी भोजन घाले नवल केवडे केवडे नकळी कानो बाची कोडी भगवंताची ही लीला अलौकिक लीला आहे. एकदा भगवंताचं चिंतन करू आणि पुढील कथा भाग आपण वेळेमध्ये घेऊ. बोला सर्वजण. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री कृष्ण गोविंद हरी मुरारी हे नाथ नारायण वासुदेव काय वाजवा कृष्ण काय वाजवा